मित्रांनो, पॅरेंटिंगविषयी मी काल एक व्हिडिओ पोस्ट केला होता. आज अजून एक विचार आपल्यासमोर मांडतोय. हे आमच्या ट्रेनिंगमध्ये येणारे अनुभव मी आपल्याशी शेअर करणार आहे. लाईफ कॅटलिस्ट हे बऱ्याचपैकी बऱ्या प्रकारचं ट्रेनिंग देत असतं. फक्त व्यावसायिकच नाही तर आम्ही रिलेशनशिप्स कसे स्ट्रॉंग व्हावेत यावरही बरंचसं काम करतो, कारण शेवटी तुमच्या रिलेशनशिपचा इम्पॅक्ट खूप होत असतो. आज एक लक्षात घ्या, बऱ्याचशा पॅरेंट्सना ज्यावेळेस ते आमच्याकडे येतात आणि मुलांविषयी किंवा बोलत असतात ना, तर ते त्यांचं त्यांना एक कुतूहल असतं किंवा त्यांना एक प्रश्न असतो की आमची मुलं अशी का वागतात आम्हाला कळत नाही. तर हा प्रश्न ना विचारायलाच नाही पाहिजे खरं म्हणजे. मी अशा पॅरेंट्सना जे मला असा प्रश्न विचारतात की आमची मुलं अशी का वागतात आम्हाला कळत नाही, त्यांना सांगतो याचं उत्तर फार सोपं आहे. तुमची मुलं अशी का वागतात याचं उत्तर तुम्ही स्वतः आहात. ते असे का वागतात त्याचं एकच कारण आहे, तुम्ही तसे वागता किंवा तुम्ही त्यांना तसं डेमॉन्स्ट्रेशन दिलेलं आहे म्हणून ते तसे वागतात. उदाहरण सांगतो. आमच्या एका प्रोग्राम नंतर एक कपल आलं आणि त्यांनी सांगितलं की आमची मुलं रिस्पेक्टच नाही करतो आम्हाला, फार डिसरेस्पेक्टफुली वागतात, प्रसंगी अपमान पण होतो आमचा त्यांच्याकडून, असं पण ते बोलतात. म्हटलं हे शिकवलं कोणी त्यांना? त्यामुळे माहीत नाही, कदाचित त्यांचं बाहेर संगत तशी असेल म्हणून ते असे शिकलेत. म्हटलं नाही, तुम्ही त्यांना हे डेमॉन्स्ट्रेशन दिलं असेल. मग थोडंसं त्यांच्याशी चर्चा करत असताना त्यांनी सांगितलं हो, काही बऱ्याच वेळा त्यांचे पॅरेंट्स त्यांच्यासोबत असतात आणि एक लक्षात घ्या मित्रांनो, व्हेरिएबली आजी आजोबा आणि नातवंड हे एकत्र असतात. मधली पिढी जी असते त्याला सँडविच म्हणतात. तर आता होतं कसं माहिती का, की त्या दोन पिढ्यामध्ये जर बेबनाव असेल, म्हणजे मी ते जे कपल माझ्याकडे आलं तर त्यांना विचारलं की तुम्ही तुमच्या वडिलांशी किंवा आईशी कसे वागत होता मुलांसमोर. तर त्यांच्या लक्षात आलं की ते कळत नकळत त्यांच्या आई वडिलांशीच थोडेसे रूडली, उद्धटपणे, यांना काय सांगायची गरज आहे किंवा त्यांच्याविषयी अपशब्द काढणे, आपापसात पण तशी चर्चा करणे, हे पण होत होतं. आणि यातून मुलांना नकळत हे ट्रेनिंग मिळत होतं, आई वडिलांचा हा असा डिसरिस्पेक्ट केलं तरी चालतं, कारण आपले आई वडील तसं करतात. पण याची जबाबदारी त्यांना घेता आली नव्हती किंवा इतके दिवस त्यांना लक्षात आलं नव्हतं की आपण कळत नकळत आपल्या मुलांना या प्रकारचं ट्रेनिंग दिलंय. आपण जे बोलतो, आपण जे आपापसामध्ये चर्चा करतो, आपण जे कळत नकळत मुलांना लाईफ कसं आहे हे प्रेझेंट करत असतो, हे मुलांचं ट्रेनिंग आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. म्हणजे एक कपल माझ्याकडे आलं होतं आणि ते म्हणत होतं की माझी मुलगी मला सतत म्हणते की आई बावळट आहे. मग त्या मुलीशी थोड्याशा अशाच फ्रेंडली गप्पा मारत असताना लक्षात आलं, ते म्हणाले त्यात काय एवढं, माझे बाबा नेहमी म्हणतात आईला की तू बावळट आहे, तुला काही कळत नाही. मी त्यांना म्हणलं बघितलं, तुम्ही तुमच्या पत्नीला, बायकोला कदाचित प्रेमात म्हणत असाल तू बावळट आहे, तुम्ही दोघं विसरूनही जात असाल, कारण तुमच्यामध्ये हे अंडरस्टँडिंग असेल की हे शब्द आपण त्या अर्थाने वापरत नाही. पण मुलांना जे लक्षात येतं ते असं आहे की माझे बाबा आईला बावळट समजतात आणि आई ओके आहे म्हणजे माझी आई बावळट आहे. नवरा बायकोंचं बऱ्याचशा वेळा मुलांसमोर जी चर्चा होते ती त्यांच्या दृष्टीने ओके असते, पण आपण त्याच्या इम्पॅक्टला प्रेझेंट नसतो की त्याचा इम्पॅक्ट मुलांवर काय होणार आहे, कारण ते शब्द रिअल घेतात. तुला डोकं नाहीये, तुला काही कळतच नाहीये, तू थोडं डोकं लावलं असतं तर असं झालं असतं, हे शब्द आपण सहजपणे वाक्य एकमेकाशी सहज बोलत असतो. आपण ओके असतो कारण आपल्याला माहिती आहे मला हे म्हणत असताना याचा अर्थ तो नाहीये जो मी बोलतोय. पण मुलांच्या दृष्टीने त्याचा अर्थ त्यांना पुस्तकातून जो शिकवला तोच आहे ना, कारण त्यांचं शिक्षण चालू आहे, तुमचं शिक्षण झालेलं आहे, आपण हे विसरून जातो. आणि मुलांना हे शिकवलं जातं की हे नाते असे आहेत, इथे बावळट म्हणणं, डिसरेस्पेक्ट करणं किंवा प्रसंगी अपमानास्पद वाक्य बोलणं हे म्हणजे ओके, दिस इज आवर लाईफ इज. विचार करा मित्रांनो, आपण कळत नकळत आपल्याच मुलांना काय काय शिकवत असतो. एक व्यावसायिक होते, ते सतत त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांच्या वाईफशी हे शेअर करायचं, बिझनेसमध्ये काही खरं उरलेलं नाही आहे, बिझनेस इज हॉरिबल, टेरिबल, लोक पैसे देत नाहीत वेळेवर, चेक बाउन्स झाला, अमुक झालं, टमुक झाला, हे सतत बोलायचे. आणि एक दिवस कंप्लेंट घेऊन आले की माझा मुलगा म्हणतो की मला काही करायचं पण व्यवसायात शिरायचं नाही. कसं शिरेल, तुम्ही त्याच्यासमोरच लहानपणापासून हे कल्चर टाकलंय, बिझनेस इज हॉरिबल.
यू डिड नॉट शेअर पॉझिटिव्ह थिंग्स अबाउट बिझनेस. तुम्ही कळत नकळत ट्रेनिंग काय दिलंय त्याला. आपण विसरून जातो की अभिमन्यूची गोष्ट आहे, तो गर्भातच सगळ्या गोष्टी शिकला होता. आपण प्रत्यक्ष काय शिकवतोय हा विचार करा. त्यामुळे काळजी घ्या, तुम्ही जे काही बोलताय त्याचं रेकॉर्डिंग मुलांच्या मनावर चालू आहे. ते शिकतायत तुम्ही काय बोलतायत ते. आणि तुम्ही शिकवलेलंच त्यांचं आयुष्य असणार आहे. कारण त्यांच्या दृष्टीने आई वडील हे प्रमाण आहेत. ते जे बोलतात ते सत्य आहे. त्यांचं वर्ल्ड अजून खऱ्या खोट्याची जाणीव करण्या एवढं प्रगल्भ झालेलं नसतं. एव्हरीथिंग दॅट गेट्स रेकॉर्डेड इज ट्रू फॉर देम. मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. उद्या आपण परत पॅरेंटिंग ब्लंडर्स काय आहेत यावर एक मला व्हिडिओ करायचा आहे उद्या. हे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर याला लाईक करा, शेअर करा, या चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या परत भेटूया. नमस्कार.